लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी तालुक्यातील पिळंजे गावचे सुपुत्र तसेच आर्यन आदिवासी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सदस्य रविदादा रावते यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी रविदादा रावते यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व सदस्य व मित्रपरिवार आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी रविदादा रावते यांच्या सामाजिक, राजकीय आणि विकास कामातील योगदानाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आज आमचे आर्यन आदिवासी फाउंडेशन महाराष्ट्राचे सदस्य रवी रावते साहेब यांचा आज वाढदिवस. आज त्यांना 33 वर्ष पूर्ण झाले आणि त्यांचं पुढचं आयुष्य असंच एकदम म्हणजे भरभराटीत जाऊ दे असं आमच्या आर्यन आदिवासी फाउंडेशनच्या मार्फत आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. खरंच त्यांचं जर कार्य बघितलं तर प्रत्येक वेळेसमध्ये त्यांचं एवढं मोठं योगदान असतंय का कुठेही पालघरला कोणतंही काम असू दे किंवा वाड्याला असू दे, जव्हारला असू दे, मोखाड्याला असू दे, ते शेवटच्या टोकापर्यंत आमचे कुंदन भाऊ यांच्या सोबत जाऊन कार्य करत असतात. आणि आम्हाला पण त्याचा थोडासा अभिमान वाटतोय का खरोखर आपले सदस्य आहेत की ते पालघर, ठाणा या जिल्ह्यामध्ये जाऊन काम करत आहेत. तर पुन्हा एकदा म्हणजे आम्ही त्यांच्या फोन आला की वाढदिवस भाऊ साजरा करायचा आहे. आम्हाला पण उत्साह लागला का रवीने आम्हाला वाढदिवस बोलवला आणि आम्हीच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथंपर्यंत पोहोचलोय. आमचे पिळंजे गावचे उपसरपंच किशोर पाटील साहेब, तसेच आमचे मित्र दयानंद दादा, तसेच निलेश गोली दादा, तसे आमचे सर्व फाउंडेशनचे कार्यकाध्यक्ष सोमनाथ भाऊ, कुणाल भाऊ इथं जमलेले आहेत आणि खरोखर चांगले त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं जमलेले आहेत. आणि तसं बोललं तर त्याचा स्वभाव खूप छान आहे. प्रत्येकाला सांभाळून घेतात. कोणाला मदतीची गरज असल्यास ते स्वतः कुंदन भाऊंच्या सोबत राहून मदत करत असतात. पुन्हा एकदा भाऊ तुम्हाला आमच्याकडून फाउंडेशनच्या मार्फत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माजी उपसरपंच आणि माझे मित्र दयानंद भाऊ यांच्या वतीने, आमच्या गावाच्या वतीने सर्वप्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि रवी भाऊंचं कामाबद्दल जर सांगायचा विषय झाला तर ते हरारीने प्रत्येक गोष्टीत म्हणजे समोर असतात आपल्याकडे. मी पुन्हा त्यांना एकदा शुभेच्छा देतो. सर्व माझे मित्र आणि माझे नातेवाईक माझ्या मित्राला आज वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला तुम्ही सर्व आलेत. प्रथम सर्वांना मनापासून धन्यवाद. सर्वांना इथं माझ्या मित्राच्या बर्थडेला तुम्ही आल्यात. आणि जेव्हा मी आर्यन आदिवासी फाउंडेशन स्टार्ट केलं तेव्हा माझ्या भावानी कमसे कम 12 वर्ष मला अशी साथ दिली. पाणी असो, वारा असो, ऊन असो, जव्हार बोलला, मोखाडा बोलला, माझ्या जोडीला जेव्हा निघलो आम्ही बाईक घेऊन, कधी ऊन नाही बघितलं, कुठं काय विशेष म्हणजे कार्यक्रम असला, कुठे दुःखात असला, माझ्या सोबतच माझ्या जोडीला तो इथपर्यंत आपला फाउंडेशन पोहोचवला. आणि सर्वप्रथम वाढदिवसाच्या त्याला लाख लाख शुभेच्छा आणि उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना. नमस्कार, मी सोमनाथ टोकरे, महाराष्ट्र आर्यन आदिवासी फाउंडेशन कार्याध्यक्ष. आज आर्यन आदिवासी फाउंडेशनचे राज्य सदस्य आमचे रवी भाऊ यांचे आम्ही कार्य बघितलं तर पालघर असेल, ठाणे असेल, वाडा असेल किंवा जव्हार मोखाडा असेल किंवा तलासरीचा जो डहाणू भाग असेल, या प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेस आम्ही फाउंडेशनचे जे कार्य आम्ही करतो त्याच्या वेळेस ते आदरणीय जे संस्थापक कुंदन टोकरे साहेबांसोबत असतात. आणि विशेष करून ज्यांच्याकडे आपण बघितलं तर ते स्वतः खिशामध्ये पैसे असो किंवा नसतील, परंतु सर्वप्रथम जर हजर राहण्याचं काम करत असतील तर ते रवी भाऊ आहेत. आणि त्याच्यासोबत सर्व टीम, फाउंडेशन जर बोललं आपण तर सर्व एकत्र मिळून एक फाउंडेशनचा ग्रुप असतो. त्या सर्वांच्या सहमतीनं आपण कार्य करत असतो. त्यामुळे गोळी भाऊ असतील, आमचे फाउंडेशनचे आधारस्तंभ, ज्यावेळेस मी 5-10 वर्षापूर्वी एक व्हिडिओ बघितला होता दीपक भाऊ मानकर साहेबांचा, ते झाप या ठिकाणी गेले होते. तर त्या झाप ठिकाणी मी भाऊंना देखील बोललो, कुणाल भाऊला, का तुम्ही हे कार्य तुमचं खूप मोठं आहे आणि तुमचं कार्य तुम्ही बंद ठेवूच नका. त्या दिवशी मी बघितलं की बा फाउंडेशन आता असं आहे की बाबा संपूर्ण ठिकाणी विस्तार झालेला आहे त्याच्या.
फाउंडेशनचा जर आपण एकंदर विचार केला तर जवारा मोकडा प्रत्येक ठिकाणी तुम्ही घ्या, फाउंडेशनचं कार्य खूप मोठं कार्य आहे. आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा शैक्षणिक असेल किंवा रोजगाराच्या बाबतीमध्ये असेल किंवा ज्या वेळेस संकट येतात समाजावरती किंवा इतर ज्या गोष्टी येतात विकासाच्या बाबतीमध्ये असेल किंवा रस्त्याच्या बाबतीमध्ये असेल, 2, 5, 7 वर्षापूर्वी मी व्हिडिओ बघितला. या ठिकाणी फाउंडेशनने व्हिजिट दिली, त्याच वर्षी माननीय पालघरचे जे कलेक्टर साहेब त्यांनी देखील व्हिजिट दिली. त्याची दखल घेतली फाउंडेशनची की कुठेतरी फाउंडेशन चांगलं कार्य करतं. आणि त्याचप्रमाणे आज आपण सर्व मित्र परिवार, त्यांचे सर्व नातेवाईक, सर्व आई वडील सर्वांनी वेळ दिला आपल्या रवी भाऊ यांच्या वर्षाच्या निमित्ताने. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने, सर्व त्यांच्या कुटुंबाच्या वतीने, आमच्या फाउंडेशनच्या वतीने सर्वांचे मी एकदा मनपूर्वक आभार मानतो. आणि या ठिकाणी रवी भाऊ आपणास 33 वर्षात पूर्ण होतात. आपलं कार्य असंच चालू असू द्या, आपल्या फाउंडेशनला असंच आपण पुढे घेऊन जाल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि एकदा पुन्हा आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.